पैसे वाटप करण्याची झाली सुरुवात। एकनाथ शिंदेंनी दाबलं डीबीटीचं बटन। 3,000 रुपये येत्या 24 तासामध्ये 18 जिल्ह्यामध्ये होणार वितरित। मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा। नमस्कार लाडकी बहिणींनो, चला तर आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेची नवीन आलेली जिल्ह्यांची यादी, सोबतच आजपासून कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडणार, कोणत्या लाडक्या बहिणी सर्वत्र लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा कुठलाही प्रश्न राहणार नाही। सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळून जाणार आहेत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कॅबिनेटमध्ये बैठक जी आहे ती नेमण्यात आलेली आहे, बैठक घेतलेली आहे, बैठक पूर्ण झाली आहे आणि या बैठकीत 5 मोठे निर्णय शासनाने घेतलेले आहेत। ते 5 मोठे निर्णय फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीसाठीच असणार आहेत। प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी हा निर्णय नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की प्रत्येक निर्णयानुसारच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। सर्वात पहिले निर्णय असणार आहेत ते म्हणजे हप्ता वितरण करण्यासंदर्भात। 2 महिने झालेले आहेत, लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत। 1 रुपया देखील अजूनपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झालेला नाही। हा कशामुळे जमा झाले नाहीत पैसे आणि काय विषय झालेला आहे त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेच्या दरम्यान त्यांनी हे देखील स्पष्ट सांगितलेलं आहे, आम्ही माझ्या लाडक्या बहिणींना पैसे तातडीने वितरित करणार आहोत। त्यासाठी फक्त आम्हाला 24 तासांचा वेळ मुख्यमंत्र्यांनी मागितलेला आहे आणि येत्या 24 तासामध्ये एकूण 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण जे ते नक्कीच होणार आहे। बहिणी आनंदाने अक्षरशः नाचू लागणार आहेत, कारण की 2100 रुपयाचा अधिकांश बोनस देखील लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात जी आहे ती होणार आहे। लाडकी बहिणींना मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, मकर संक्रांती सणानिमित्त आम्ही 2100 रुपयांचा बोनस जाहीर करत आहोत आणि हे 2100 रुपये तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर नेमकं काय करायचं, महिलांना 2100 रुपये कशा पद्धतीने भेटणार ते देखील आपण जाणून घेणार आहोत। कारण की हे 2100 रुपये लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल गिफ्टचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आता बैठकीमध्ये दुसरा निर्णय असा झालेला आहे, राहिलेल्या 2 महिन्याचे पैसे एकत्रित लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरण करून टाका। हा देखील एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजने संदर्भात त्यामध्ये 3,000 रुपयांचे पैसे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित जे आहे ते केले जाणार आहेतच। आणि सोबतच मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये हे देखील सांगितलेलं आहे, आज मी माझ्या लाडक्या बहिणींना पैसे पाठवत आहे। येत्या 24 तासामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जे आहेत तातडीने वितरित जे आहे ते करण्यात येणार आहेत, आम्ही वितरण करणार आहोत। त्यासाठी त्यांनी एक नवीन जिल्ह्यांची यादी दिलेली आहे। या यादीमध्ये 18 पहिले असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आता हे जिल्हे नेमकं कोणते असतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार ते आपण लगेच जाणून घेऊया। जर व्हिडिओ तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे काय, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक जिल्ह्याचं नाव बघणार आहोत, ज्या की जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। त्या जिल्ह्याचं नाव आणि त्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार हे आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम सुरुवात जे होणार आहे ती नाशिकपासून होणार आहे, त्याच्यानंतर असणार आहे धुळे 2 नंबरला, 3 नंबरला असणार आहे नंदुरबार जिल्हा, त्याच्यानंतर 4 नंबरला असणार आहे जळगाव जिल्हा, 5 नंबरला अहिल्यानगर, 6 नंबरला छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर असणार आहे जालना जिल्हा, बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव हे पहिले 12 जिल्हे। आता दुसरे 12 जिल्हे किंवा यामध्ये काही जिल्ह्यांचा समाविष्ट अजून 5 जिल्हे म्हणजे एकूण 18 जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देणार आहोत। त्याच्यानंतर असणार आहे लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि हे जिल्हे जे आहेत ते समाविष्ट असणार आहेत। या 18 जिल्ह्यामध्ये आजपासून आज पैसे जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता राहिलेले बाकी जिल्हे त्यांच्यामध्ये कधी, तर त्या जिल्ह्यांचे नाव आपण तुम्हाला सांगू इच्छितो। त्या जिल्ह्यामध्ये उद्या पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। त्यामध्ये असणार आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोबतच मग इकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, नागपूर देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे। तर अशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक पहिली यादी आलेली आहे आणि या पहिल्या यादीमध्ये असणार आहेत काही निवडक बँका। या निवडक बँकामध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे। यामध्ये सर्वात पहिली बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, याच्यानंतर दुसरी बँक असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरी बँक असणार आहे बँक ऑफ बडोदा, चौथी बँक असणार आहे युनियन बँक ऑफ इंडिया,
पाचवी बँक असणार आहे पंजाब नॅशनल बँक आणि सहावी बँक असणार आहे कॅनरा बँक. तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे, कारण हे शासकीय बँक आहेत आणि शासकीय बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जे ते पाठविले जात असतात. याच्यानंतर असणार आहेत ॲक्सिस बँकेमध्ये देखील 2 नंबरच्या बँकेमध्ये बँक कोणत्या असणार आहेत, HDFC फायनान्शियल बँक, त्याच्यानंतर ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. या बँकेमध्ये दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. तिसऱ्या यादीमध्ये असणार आहेत मग त्या IDFC फर्स्ट बँक असेल, AU स्मॉल फायनान्स बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आपली पोस्टाची बँक असेल. या बँकेमध्ये जर खातं असेल तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे ते होणार आहे. आता लाडक्या बहिणीसाठी दुसरी एक मोठी खुशखबर तर आलेली आहेच. ती म्हणजे काय, तर आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपयांचा लाभ करण्याचा निर्णय शासनाने अखेर घेतलेला आहे. आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी बैठकीत हे देखील सांगितलेलं आहे, आता आम्ही जेवढ्या लाडक्या बहिणी बाजूला काढलेल्या आहेत त्यांच्यामुळे आता हप्त्यामध्ये आम्ही वाढ करत आहोत. ती म्हणजे 2100 रुपये, ज्या की ओरिजिनल लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये जे ते मिळून जाणार आहेत. कुठल्याही प्रकारचा 1 रुपया देखील कमी त्यांना मिळणार नाही. आता 2100 मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तर हे बघा, सर्वात प्रथम तुम्हाला बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक आहे का नाही ते चेक करायचं आहे. आणि तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे चारचाकी वाहन नसणे आवश्यक आहे. जर चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला 2100 रुपयांचा लाभ जो मिळणार होता तो आता अजिबात मिळणार नाही. त्याच्यानंतर तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरी देखील तुम्हाला लाभात 2100 रुपये जे ते मिळून जाणार आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल धमाकेदार गिफ्ट मिळणार आहेत लाडक्या बहिणींना. ते म्हणजे बोनस असेल किंवा त्याच्या संदर्भात 2100 रुपये तर बोनस मिळणार आहेत. सोबतच गॅसचे पैसे देखील तुम्हाला खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. ही देखील आपल्याला तुम्हाला माहिती आपण सांगू इच्छितो. तर आता मुख्यमंत्र्यांनी पैसे तर पाठवले आहेत, DBT यादीही दिलेली आहे. मग पैसे अडकले कुठे आहेत, तर हे बघा, आदितीताई तटकरे यांनी चेक जो आहे तो साईन केलेला आहे. आणि हा चेक साईन केल्याच्या नंतर पैसे त्यामध्ये ट्रान्सफर होण्यास थोडासा उशीर होतो, म्हणजे 5 ते 6 तास लागत असतात चेक साईन झाल्याच्या नंतर. आणि त्या 5 ते 6 तासाच्या कालावधीमध्ये पैशांचे ते डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात असतात. कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई न करता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवले जात असतात. आता मुख्यमंत्र्यांनी बजेट तर मंजूर केलेलं आहे आणि यावेळेस लाडकी बहिणींच्या 2 महिन्याचा निधी 3000 रुपये एकत्रित आम्ही वितरण करणार असे आदेश देखील आदितीताई तटकरे यांनी दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, टेन्शन घेण्याची गरज नाही. आता येत्या 24 तासामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैशांचं वितरण ज्याचे धमाकेबाज किंवा धडाकेबाज निर्णयासोबतच केलं जाणार आहे. प्रत्येक निर्णय लाडक्या बहिणींच्या सक्षमतेचा असणार आहे, लाडक्या बहिणीच्या सक्षमीकरणासाठी असणार आहे. सिलाई मशीनचं वितरण देखील लवकरच केलं जाणार आहे. सिलाई मशीनची ज्या महिला आतुरतेने वाट बघत होत्या अशा लाडक्या बहिणींना सिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत सिलाई मशीनचं वितरण देखील ते करणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा, तर हे बघा, तुम्हाला विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत सिलाई मशीनसाठी अर्ज करायचा आहे. ज्या लाडक्या बहिणी व्यवस्थित अर्ज करतील त्या लाडक्या बहिणींना 15,000 रुपयांची मोठी सिलाई मशीन देखील मिळून जाणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. सिलाई मशीन जर पाहिजे असेल तर त्वरित तातडीने तुम्हाला अर्ज करणे गरजेचे ठरणार आहे. कारण की अर्ज करायचा असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला असेल किंवा लाडकी बहीण योजनेच्या पात्र असल्याचा फॉर्म तुम्हाला मिळणार आहे, तो देखील तुम्हाला असणे अत्यावश्यक आहे. या सर्व गोष्टी जर तुमच्या क्लिअर कट असतील, सर्व गोष्टी क्लिअर टू कट असतील तरच तुम्हाला सिलाई मशीन 15,000 रुपये सिलाई मशीन मिळणार आहे. आता रेशन कार्डवर तुम्हाला काही बोनस मिळणार आहे. तो बोनस म्हणजे कोणता असणार आहे, तर तो बोनस असणार आहे रेशन कार्डवरील तुम्हाला पैसे जे आहेत ते काही माध्यमातून मिळणार आहेत. रेशन कार्डचा बोनस देखील तुम्हाला मिळणार आहे. दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला आनंदाचा शिधा देखील मिळणार आहे. आणि त्या आनंदाच्या शिधासोबतच तुम्हाला त्यामध्ये असणार आहे तेल असणार आहे, गूळ असणार आहे, साखर असणार आहे आणि सोबत रवा देखील त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर या गोष्टी आनंदाच्या शिधामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर आज पैसे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अखेर सुरुवात केलेली आहे. तिकडून DBTचं बटनसुद्धा दाबून टाकलेलं आहे. आता फक्त विषय राहिला आहे तो म्हणजे पैसे जमा होण्याचा. आणि ते पैसे देखील आज तुमच्या खात्यामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून किंवा सकाळपासूनच ते पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यास त्यांनी सुरुवातसुद्धा केलेली आहे. कुठल्याही कुठं जायची गरज नाही तुम्हाला. आता डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यामध्येच डायरेक्ट DBT माध्यमाद्वारेच हे ट्रान्सफर जे आहे ते केले जाणार आहेत. त्यामध्ये सिलाई मशीन असेल, विद्युत सौरपंखा असेल, प्रेशर कुकर असेल, तर हे काही बोनस साहित्य देखील तुम्हाला त्यामध्ये नक्कीच मिळून जाणार आहे. आणि हे बघा, आपण आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेविषयी ऑथेंटिक आणि ओरिजिनल अपडेट घेऊन येत असतो.
त्यामुळे चॅनलवर जर आपले तुम्ही पहिल्यांदा आला असाल किंवा याच्या अगोदर बघितलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा, कारण की हे अपडेट जे असतील ते आपण प्रत्येक अपडेट वेळेच्या अगोदर तुमच्यापर्यंत आपण नक्कीच पोहोच करत असतो. अशाच पद्धतीच्या नवनवीनतम व्हिडिओसाठी चॅनलला लगेच करा सबस्क्राईब. भेटूया परत पुन्हा तशा नवीन अपडेट्सोबत. तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि अशा पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू आवडत असतील तर आपले अजूनही व्हिडिओ भरपूर आहेत, ते व्हिडिओ देखील बघा. तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर कट होऊन जातील. त्यामुळे धन्यवाद. भेटूया परत नवीन अपडेटसोबत.